नमस्कार सर्वांना, कशा आहात तुम्ही? आहेत ना सर्व ठीक? तर मी जयश्री आपलं सर्वांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छानशा नवीन व्लॉगमध्ये। तर सर्व ठीक, सुखी, आनंदी आहे ना? सर्वांच्या घरी सुखरूप राहो हीच देवाला प्रार्थना करते। चला, तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, ते नक्कीच सांगेन। राणी दिसते का नाही? झाडू वगैरे झालाय, कसा झोपलाय तो, असं झोपलाय। पप्पांना घेऊन झोपलेली, आता तिकडून आणलंय ना, जिथं पप्पा जाईल तिथं इथं न्यूज त्याला घेऊन मांडीवर वाचत होते। मग आता गेले, झाडू बिडू मारला मी, ड्युटीला गेलेत आणि चहा घेतलाय। चहाला चायपत्ती आणा ना, मी माझं ताईकडून चहापत्ती चाय पावडर आणले। तर एवढा टोस्ट हा खतम झाला म्हणून हा टोस्ट नाश्त्याला या थोडंसं हव्यात। तर बघते कसा झालायचा, हाय नॉर्मल। तर रात्री तुम्हाला एक गोष्ट सांगते, रात्री का नाही ह्याला गेलो होतो, इतकी बडबड रे देवा, पुरीच माणसं हसत होती आम्हाला, रस्त्याला जाणारी येणारी। राजश्रीच्या चॅनलवर व्हिडिओ टाकलाय, ज्यांनी बघितलंय त्यांनी कमेंट केलेली आहे, तर तुम्ही पण नक्कीच बघा। आणि कारण खतरनाक भूत, तात्या बिच्चू, दुसऱ्यांनी मातीत हात घातला की भूत, म्हणजे आता व्हिडिओ टाकते थोडं तो बघा। आणि दुसऱ्यांनी मातीत हात घातला की भूत खातं, आणि स्वतः तिनं टाकला ना हात, तर अजिबात भूत खात नाही। मग ती दुसऱ्याला म्हणती हात मिट्टी में डालोगे तो भूत खा जाएगा, लेकिन ती हळूच चोरून घालती। आम्ही बसलोय ह्याच्यावर, बसण्याच्या ती हे आहे त्याच्यावर, तर ती काय म्हणती, मी बघितलं, तू डाल रही नहीं, मैं नीचे फेक रही हूँ, गंदा है, झूठ बोलती। तर लय हसवलंय, सगळी माणसं पडून हसायला लागलेत। इतकं चोचरं तिचं बोलणं, इतकं गोड वाटत होतं। परत का नाही, आम्ही व्हिडिओ मध्ये तिला तुम्हाला दाखवण्यासाठी बनवत होतो। शुभांगी ताई आल्या, आपल्या मराठी ताई आहेत सातारच्या, त्या आल्या, त्या पण बोलत होत्या तिच्यावर। लय बोलती, व्हिडिओ बघतो, लय म्हणजे लय आजकाल बोलायला लागले, पहिली बोलायला येत नव्हती। मी म्हणलं हो ताई, लय बोलती। तर त्यांच्यावर एवढी गप्पा करत होती, 15-20 मिनिटं गप्पा करत होती। मेरे पप्पा मेरे से बहुत प्यार करते हैं, परत मम्मा करती है। तर मी म्हणायची मला लय राग करती, माझ्यावर लय मम्मी गंदी है, मला लय शिवाय देती। तर तिला विचारलं ताईने, मम्मी गंदी है ना, अच्छी प्यार नहीं करती? नहीं, मम्मा अच्छी होती है, पप्पा अच्छे होते हैं, दादा अच्छा होता है, दीदी अच्छी होती है, दादा गुस्सा करता है, अशी म्हणती। मग रस्त्यावर पळून चाललेली पप्पाकडं, पप्पा आले एक्सरसाइज करून, तिथं म्हणती मम्मा अच्छी होती है, दादा अच्छा होता है, दीदी अच्छी होती है, पप्पा अच्छे होते, सब अच्छे होते, सब प्यार करते। तर लई काय बोलत होती ताई, पण एवढ्या खुश झाल्या ना। शुभांगी ताई आले होत्या, तर चला, मला तर माहीतच नाही सोशल मीडियावर काय होतं काय नाही। गेलेली माणसं परत येत नसतेत, आणि मी तर सोशल मीडियावर कोणाचे व्हिडिओ बघत नाहीत, कोणाचाही नाही आपला टाकला तुमच्यासाठी तर परत मी काही बघतच नाही। आणि आजकाल माझ्याकडे टाईम नाही, आणि आजकाल मी बघणं सोडून दिलेलं आहे सोशल मीडियावर व्हिडिओ। तर मला कोमलताईकडूनच कळालं, मला पण माहीत नव्हतं। तर ती हे नाही का, मिसाळ मावशी, आपल्या पूनम ताईंचे मिसाळ, त्यांची आई, तर त्या गेल्या, मला माहीतच नाही त्यांना किती माणसांनी। आता हो का, माणूस खराब नसतो कुठलाच, वेळ आणि ती परिस्थिती असते ना आपली, तेच खराब करते, म्हणजे असं दाखवते। आता कुठलाच व्यक्ती खराब नसतो, कुठलाच व्यक्ती, ते स्त्री पुरुष कोणी असो, ते कारण वेळच करते। आज बघा, गेल्यावर कोण आमच्या घरातले पण गेलेत, किती काय बोललं, परत येतेत का नाही। तशा त्या मावशीबद्दल का नाही, मला कोमलताईंनी कॉल केला, आता मला माहीतच नाही, बघितली नाही, म्हणल्या अहो ताई काय झालं, तर मला म्हणल्या अशा त्या मावशी गेल्या की हो, कुठल्या म्हणल्या, आपल्या मिसाळ मावशी। तर म्हणलं नाही हो, मी म्हटलं नाही, तर म्हणलं नाही हो, ते एक्सपायर झाल्या। बाई, मी तेव्हापासून जी विचार करत बसले, मला खूप बेकार वाटलं खरं सांगते। तर मावशीच्या आत्म्याला शांती लाभो, एवढं माहिती आहे का, आपण हेच बोलू शकतो की आत्म्याला शांती लाभो जी गेलेत त्यांना। आता काय आहे काय नाही, आता किती म्हणजे
कितीही म्हटलं तरी किती त्यांचा म्हणजे मागं मी ट्रोल त्यांना करत असताना त्यांचे कधी एखादं शॉर्ट, कारण मला पण खूप सारे माझ्यावर पण रिॲक्शन करायचे त्यावेळेला, मला लिंक यायची, त्यात त्या मावशींचा पण शॉर्ट असायचा आणि केसांना असं असं करून ती सगळं आठवायला लागलं. मला खूप वाईट वाटतंय, खूप वाईट वाटलं माहितीये का त्या मावशींचं. मला बाई म्हणलं हट्ट्या कट्ट्या कामाला जायचे ना सारख्या, तर तीच म्हणलं कसं बाई ताई मला विश्वासच होईना हो. त्या म्हणलं की नाही हो त्यांच्या डोक्याचं ऑपरेशन झालेलं. कोमलताई पण म्हणत होत्या मला पण खूप वाईट वाटतंय. तर कोमलताईनं आम्ही बोललो, विश्वासच होत नव्हतं. तर अजून पण ते व्हिडिओ पाहिला नाही सर्च करून मी त्यांचा, पण आता कळालंय म्हटलं की काय अजून बघून जीवाला त्रास करून घ्यायचं म्हणून ये बघितलं नाही. पण मावशी खूप का अजून म्हणते माणूस कुठलाही वाईट नसतो, तर त्या मावशी पण खूप चांगल्या होत्या. ठीक आहे, मी थोडंफार त्यांचं असं 1 मिनिट पण व्हिडिओ पाहिला नाही, पण जे रिॲक्शनवर होते ना 2-3 वेळा व्हिडिओ पाहिलाय त्यांचा. बघा त्यांचं एक नाव ठेवलेलं मी काही घेत नाही, ती केसात हात घालायच्या, तेव्हा त्यांचं थोडं शॉर्ट बघितलेलं, मला लिंक आलेली मावशीने पाठवलेली आहे का बघ कसं केलंय त्यांना. तर बघा आज गेल्या येतात का परत, त्यांना काय केलं, त्या व्हिडिओचा त्यांचा परिणाम काय झाला असेल मला सारखं असे म्हणते. खूप वाईट असतं. पैसा कुठूनही कमवतो व्यक्ती, गेला की कुठलाही परत येत नसतो. पैसा गेला तर परत का कष्ट करून या कसं पण आपण कमवू शकतो, पण व्यक्तीचा जीव गेल्यावर परत काही येत नाही. तशा आता त्या मावशींना काय केलं काय करत माघारी येणार आहेत, तर चला ते पण कळालं. आणि परत ना मला ती साक्षी शाळेत साक्षी ते पण चॅनल मी कधीच त्यांचा व्हिडिओ पाहिला नाही, त्याच्याविषयी पण कोमलताईंनी सांगितलं मला. कोमलताईचे पण व्हिडिओ बघत नाही मी, कारण वेळच नसतो आणि एकतर नेटवर्कचा प्रॉब्लेम, कधी लाईव्ह आले ना कधीच माझं हे होत नाही. तर चला त्या साक्षी मुलगी आहे ना ती खूपच लहान आहे. मी काल तिचा शॉर्ट पाहिला, ते बाळ झाल्यानंतरचा घेऊन बसलेली मुलगी खूप सुंदर होती त्याची परी. त्या बाळाच्या पण आत्म्याला शांती लाभो देवा. आणि तिचं पण बघितलं त्यात मी की मोठे व्हिडिओ नाही पाहिलं, मी कधीच पाहिलं नाही. त्यामुळं ताईने सांगितलं ताई झालेलं बाळ बघा की छोटंसं असं म्हणले, ते पण एक्सपायर झाले. तर ती परत मी बघितलं एकदा त्यांच्या दादानी, म्हणजे असं खूप सारे व्हिडिओ त्यांचे बनवलेत आहे ना असे रिॲक्शनवाले वगैरे, मग चांगलेच व्हिडिओ बनवलेत. कारण त्याच्यावर मी कमेंट वाचल्या, तर त्या कमेंटमध्ये असं होतं की पहिल्यापासून त्या बाळाला प्रॉब्लेम होतं प्रेग्नेंट असताना, ती मुलगी साक्षी. त्यामुळं त्यांनी पहिलंच खाली करून म्हणजे हे करायचं होतं अबॉर्शन, कारण ती झालं. त्या मुलीचं पण हालच आहे, ऑपरेशन झालंय ना शिजर. मग चला आता काय असं वाटतंय काय बापाला की आपली मुलं बाळा जावावी, आणि एवढंसं आता पहिलं झालेलं. परत त्यांची एकच चूक आहे एवढीच की डॉक्टरांनी पहिलं सांगितलं होतं ते ऐकायचं होतं. आता देवाचं त्यांचं पण असं असेल की डॉक्टर बोलते ती काय मागं पुढं होईल, चांगली होईल मुलगी माझी, जे पण मुलगा आहे मुलगी आहे बाळ आमचं चांगलंच होईल जन्माला येईल, असं त्यांनी एका भावनेनं केलं असेल. आता काय करायचं, बाबांनो रडू नका, माझा व्हिडिओ बघताय नाही बघताय मला तर माहित नाही. साक्षी बाळा स्वतःला सावध, त्या दादांना पण म्हणेन, दादाचं नाव माहीत नाही मला. तर साक्षीचा एक व्हिडिओ बघितला मी, छोटीशी बाळाला घेऊन बसले आणि त्याच्यात कमेंट आहेत, तेव्हाच वाचलेलं. तर चला आपल्या राणीचा व्हिडिओ बघून घ्या. राणी लय म्हणजे लय करते, 9 वाजून गेल्या, मला कामाला लागायचं आहे. माझी शिलाई रात्री 11 वाजता नेलंय मला दोघांनी, आणि मी येईल म्हणून काय म्हणते माहिती आहे का, मला म्हणती मम्मी पापा किसले चल सोना, मला म्हटले चल घेऊ काल गेलो नाही. मी म्हटलं नाही पंडित मी ब्लाऊज शिवते, मला लई द्यायचे आहेत इमर्जन्सी. नाही थोडी एक राऊंड लावून येऊया पप्पा मी आ जाऊ. तर ह्यांना वाटलं असंच बोलले चल, तर सँडल घालून मग मम्मीला घेतलं की पप्पा मला नेणार नाही. पप्पा रहने दो ना, आपको डर लगता है ना, मैं हूं ना, डरना नहीं, मम्मी को नहीं लेना, पप्पा रहने दो, मम्मी को गल पे, मम्मी आप सिलाई करो. मला म्हणते वरडून सांगते रात्री 11-11:30 ते, म्हणजे मम्मीला घ्यायचं नाही आपण जाऊया. तर चला असं लय कार्टून आपलं हे आहे, पण काय करायचं, लय वाईट वाटतं मला तर, लय वाईट वाटतं. ठीक आहे ऐकून असं लय वाईट वाटतं.
चला आता काय करू शकतो आपण. तर लागते मी या चहा प्यायला. आणि काळजी घ्या स्वतःची, केअरिंग हे करा. आणि हे खाण्यापिण्यावर लक्ष ठेवा. गरमी आपल्याकडे जास्त आहे. त्याच्यानंतर औषध गोळी ज्यांना चालू आहे त्यांनी औषध गोळी व्यवस्थित घ्या. एक्सरसाइज चांगली ठेवा. एक्सरसाइज शिवाय काय नाही. जेव्हा मी सारखी घरात झोपून राहायची, कामं करायची नाही, तेव्हा किती आजारी राहायची. मी पण आता एक्सरसाइज वगैरे करते. रात्रीची जाते 1.5-1.25 तास आम्ही बाहेर एक्सरसाइज करून येतो. 12 वाजेपर्यंत घरी येतो. त्यामुळे माझी पण आता हेल्थ ठीक आहे. त्यामुळे स्वतःची काळजी घ्या. ठीक आहे. खाण्यापिण्यावर पण लक्ष ठेवा. आणि मी कामावर आणि खाण्यापिण्यावर हाय माझं. चला काळजी घ्या. धन्यवाद. कौन चिल्ला रहा है? वो ऑक्स भूत बन गया अभी, उसको भूत बोलो और वो खुश हो जाएगा, आपको नहीं काटेगा। कोई नहीं रहता है, पता है? नहीं रहता है भूत. भूत ही रहता है। हाँ? वो खतरनाक है इसलिए चिल्लाता है। वो चाचा बिच्छू चिल्लाता है इसलिए चाचा बिच्छू है। हाँ. भूल गए थे आप भूल गए थे ना। अरे मेरी याददाश्त कमजोर हो गई सचुनी. मैं भूल गई थी सब. हे बघा सगळीकडे माणसं फिरायला लागले, एक्सरसाइज करायला. उधर भी लेटा मम्मा, इसके अंदर भी लेटा, गड्ढे के अंदर। जाओ बापू, गड्ढे के अंदर भी लेटा है मम्मा। आप बता दे सबको, बता दे. पास से गड्ढे के अंदर भी लेटा है मुझे. गड्ढे के अंदर. हाँ. तारों से भी, उसकी लाइट से इधर से भी आता है। अच्छा. और हमारे घर पर आता है और मेरा खिलौना ले जाता है। अच्छा. कब लिया था? अभी मैं छोटी थी तब वो मेरे लिए पापा पेन खेलने का लाए थे। अब बड़ी हो गई तुम? और मैं बड़ी हुई, वो अभी मेरा हो गया। उठ के दिखा दे तो. खड़ी हो जा. खड़ी होके दिखा. बड़ी हो गई क्या? देखो तो. देखो मैं बड़ी हूँ इसलिए वो मेरा हो गया। ऊपर हाथ करके दिखाओ कितनी लंबी हो गई हो. पूछो. बड़ी हो गई मैं. देखो कितनी लंबी हो, बड़ी हो गई. पूछो. देखो मम्मी कितनी छोटी दादू है. से इधर तक बड़ी हो गई मैं. बघा दादूच्या पेक्षा मोठी झाली. अन्य तक इधर से अन्य तक मैं बड़ी हो गई इसलिए मैं इसको पहनती हूँ और रोती भी नहीं हूँ पहन कर. बिल्कुल रोती नहीं है अभी. इतना अच्छा पहनती है. अभी शॉर्ट पहना है बोलो मैंने. हाँ. ये डॉगी है. डॉगी कितने सारे भाग रहे हैं. देखो बघितलं का कुत्री किती आहेत. बहुत सारे डॉगी हैं बोलो. उसके दो डॉगी भाग लेना इसलिए वो भी उसको रुको बोल रहे और भाग ले. वो भी रुको करके भाग रहे. वो कौन भाग लेते रे संकी? अरे डॉगी के दोस्त भाग रहे थे. डॉगी का डॉगी का. बघा किती बसले तो. और वो भी गाडी भाग दिसते रहा का? था. अरे रुको वो भी पहिले भाग रहा था. अच्छा क्या कर रहा था? ऐसे भाग रहा था. ऐसे वो ऐसे हाथ करके भागता, ऐसे हाथ करके भागता है. डॉगी ऐसे भागता. ये काट ले. ऐसा हाथ